गुरुतत्व काय करतं तर गुरुतत्व आपल्या जीवनातले जे काही वाचिक मानसिक जे काही पाप आहे त्या सगळ्यातून आपल्याला बाहेर काढून शुद्ध करते आणि भगवंताच्या समोर अधिष्ठानावर ठेवते. बस हेच कार्य आणि हेच कार्य जे आहे ते या दत्तगुरु योग संप्रदाय निर्गुण मठाच्या माध्यमातून होते. ते कुठलेही प्रलोभन नाही, कुठली अघोरी कृत्य नाही, कुठली समांतर गादिनी, कुठल्या अंधश्रद्धा नाही, संपूर्णतः शास्त्रीय पद्धतीने वैदिक पद्धतीने सगळ्या गोष्टी. तर कुठेही फसवा फसवे नाही, कुठले अतिशय स्वच्छ आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे, आपण माझ्यापेक्षा बरीच मंडळी इथे अनेक जीवनाचे हिवाळे पावसाळे घेऊन बसलेले आहेत. जे घागर भरत असतात तर आवाज खूप येत असतो, परंतु जेव्हा ती पूर्ण भरते तिचा आवाज येत असतो. जी गुरु असताना ते पूर्णत्वाला गेलेले असतात, ते अतिशय सामान्य आणि अतिशय साध्या पद्धतीने जीवन जगत असतात, ज्याची कल्पना सुद्धा कोणाला कळत नसते की इतक्या महान शक्तीशी जुडलेले असतात की ज्यांनी फक्त डोळे मिटावे आणि समोरच्याचा प्रॉब्लेम त्याचं दुःख मिटावं. इतकी मोठी गोष्ट जी असते ती फक्त ईश्वरी कृपेने मिळते. आणि गुरुदेवाला ती जी काही परंपरा मिळाली शंकर मामा भगतांच्या या सगळ्या परंपरेतून तर ती मिळाली कारण त्यांनी आईची सेवा केली. त्या महाराष्ट्राची कुलदेवता आई तुळजाभवानी त्या आदिशक्तीची अनेक वर्षापासून त्या देवकर कुटुंबात ती सगळी सेवा करत आले. आणि यांचं नेहमीच असं आहे की हे जे आहे हे अनेक जन्मोजन्मीचं नातं सद्गुरूंशी यांचं असेल, त्याच्याशिवाय हा योग घडणार नाही. आपण विचार करा, आपण वेगवेगळ्या भागातले कोण कुठला कुठलाही परिचयाचा नाही, पण काल जेव्हा सगळे एकत्र आले, सगळे सोबत जेवलो, एकमेकांचे विचार आदान प्रदान केले, कोणी मोठा नाही कोणी लहान नाही, सगळे समान एका याच्यात आलेले आहेत. कुठलाही लहान मोठा नाही, सगळे एक समान झाले. हे जे काही देवकर कुटुंब आहे यांना मी विशेष यांच्या सगळ्या आदिपुरुषांना, त्यांच्या कुलदेवतेला, त्यांच्या सगळ्या गोत्राला मी विशेष रूपाने आपल्या शिष्य सगळ्या बंधूंच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. अनंत कोटी त्यांच्या चरणी नमन करतो. कारण अशा परंपरेचा जो काही लाभ जो आज आपल्याला मिळतोय ते आपल्या सगळ्यांचं सद्भाग्य आहे. त्यामुळे या देवकर कुटुंबाला धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहे. कारण अशी आईची सेवा आणि अशी गुरु परंपरा एकत्र येणं ही गोष्ट इतक्या सहजासहजी होत नसते. हा दैव दुर्लभ योग असतो. आणि म्हणूनच या ठिकाणी ही दत्तगुरु योग संप्रदायाची जेव्हा सगळी विचार चर्चा सुरू होती की या बोधचिन्ह काय असावं, तेव्हा योगायोगाने जसं मी मगाशी म्हटलं की विजू भाऊ माझ्यासाठी माध्यम झाले आणि विजू भाऊसाठी प्रवीण भाऊ माध्यम झाले, तसं या भगवंताशी जोडण्यासाठी या दोन्ही वर्तमान धर्मपीठाधीश्वर वर्तमान गुरुवारी आपल्यासाठी माध्यम झाले. तर ते त्या आत्मतत्वाशी आपल्याला जोडतात. एकदम साधे, कधीही त्यांना बघितल्यानंतर असं वाटणार नाही की इतके साधे असतील, पण जेव्हा इथे बसतात आपण आज सगळ्यांनी अनुभव घेतला असेल की किती देवतांना आव्हान करून सूक्ष्म रूपात या ठिकाणी देवता उपस्थित होता. जे पट्टी जे साधक आहे त्यांना समजलं असेल की काय ऊर्जा येत असते. असो,